नमस्कार. पाणी किती खोल ही एक नाटिका आहे आणि ती एका चिनी कथेवर आधारित आहे. तर सुरुवातीला आपण या पाठाचं वाचन करूया. पुस्तक उघडा. पाणी किती खोल. म्हैस कडबात सगळ्यात उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. म्हैस म्हणते, आता मी खरंच म्हातारी झाले. हा कडबा काही चाववे ना. रेडकाला हाक मारते, अरे बाळा, माझं एक काम करशील. रेडकू म्हणाले, हो, सांग ना. म्हैस म्हणते, ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट सगळता येईल. रेडकू म्हणतं, दे मला पेंडी बांधून. एक रिकाम पोतं सुद्धा दे कुट्टीसाठी. आता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते. रेडकू स्वगत, नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. पाणी भरपूर दिसतंय. मी जाऊ शकेन का नदी ओलांडून. कोणाला विचारावं बरं. ते इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीजवळ चरताना दिसतात. त्यांच्याजवळ जाते. रेडकू म्हणाले, बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय. आजीसाठी कडबा कापून घ्यायला. पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का. नदीत पाणी जास्त दिसतंय. मला भीती वाटते. बैल म्हणाला, अरे काळजी करू नको. गुडघ्या इतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खरुताई त्याला हाक मारते. खारुताई म्हणते, अरे वेड्या, कुठे चाललास. नदीला पाणी किती आलंय. वाहून जाशील. मागे फिर. रेडकू म्हणाले, खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय. मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. खारुताई म्हणाली, मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको. मागे फिर. रेडकू विचारात पडले. गोंधळून जाते. घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेलं पाहून म्हैस आजी विचारते. म्हैस म्हणाते, का रे, लगेच परत आलास. कुट्टी बंद होती का. रेडकू म्हणाल, नाही का आजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासून परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त झालंय. म्हैस म्हणाली, अरे असं कसं होईल. सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून. त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. रेडकू म्हणाले, अगं, मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे. पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. म्हैस म्हणाली, अरे नीट विचार कर. बैल काका किती उंच आहे आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही. मग तुला घाबरायचं काय कारण. रेडकू म्हणाले, खरंच की, आलं माझ्या लक्षात. आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. ते उड्या मारत नदीकडे जाते. रेडकू स्वगत म्हणाले, नदीच्या पाण्यात पाय टाकून. खरंच की, पाणी फार खोल नाही. माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे. मला सहज जाता येईल. रेडकू सावकाश नदी पार करतं.
पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणं म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेनं जाते. चिनी कथेवर आधारित. शब्दार्थ. कडबा म्हणजे ज्वारी, बाजरीची कणसे कापून घेऊन उरलेल्या गुरांना खाण्याचा भाग. वैरण. कडबा कुट्टी, कडव्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र. चघळणे, खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे. पाणी किती खोल हा पाठ एका चिनी कथेवर आधारित आहे. म्हैस, रेडकू, बैल व खारुताई यांच्यामधील हा मजेदार संवाद आहे. एक म्हैस आपला नातू रेडकू याला कडबा नदी पलीकडे घेऊन जायला सांगते, कारण तिला तो कडबा कुट्टीवरून कापून घ्यायचा असतो. नदीत पाणी भरपूर असल्यामुळं रेडकाला ओलांडून जायला भीती वाटते बैलातून. बैल त्याला सांगतो की नदीत गुडघ्या एवढंच पाणी आहे, तू आरामात जा. पण खारुताई त्याला म्हणते की कालच आमची एक मैत्रीण वाहून गेली. हे दोघे जण वेगवेगळंच त्याला सांगतात. रेडकू गोंधळून परत येतो तेव्हा म्हैस रेडकूला बैलाची उंची व खारुताईचे बुटके पण समजावून सांगते. रेडकाला धीर येतो. तो पुन्हा कडबा घेऊन नदीकडे जातो. चिनी कथा आहे, दंतकथा आहे, बोधपर अशी कथा आहे. त्याचा अर्थ आणि बोध पण आपण आता शिकायचा आहे. तत्पूर्वी आपण शब्दार्थ पाहूया. कडबा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गवताचा चारा, वैरण आपण त्याला म्हणतो. चघळत म्हणजे दातात घोळवत, रवंत करीत. नातू मुलाचा किंवा मुलीचा मुलगा. चाववेना म्हणजे चावताच येत नाही. कुट्टी कडबा कापण्याचं एक यंत्र. पेंडी गवताची जुडी किंवा पेंडी म्हणतो आपण त्याला, भारा म्हणतो. पोतं गोणपाटाची पिशवी. स्वगत म्हणजे स्वतःशीच बोलणे. आरामात, सहज, पार करून, ओलांडून. बुटकी म्हणजे उंचीनं लहान. हे शब्दार्थ तुम्ही लिहून घ्यायचे आहे. आता मी त्याची स्लाईड टाकतो, ते बघून तुम्ही लिहायचं आहे. किती खोल प्रश्नचिन्ह आहे. किती खोल विचार करायला लावतं आपल्याला. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून पाण्याची खोली किती आहे हे समजावण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. त्यावरून आपलं शरीर आणि आपले विचार, शरीराचा आकार आणि विचाराची खोली हेही या नाटिकेतून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिनी दंतकथा आहे ती. कंसामध्ये जे दिलेलं आहे तो नाटकाचा भाग कसा आहे की पडद्यामागचा आहे. म्हैस कडबा चघळत उभी आहे. कडबा म्हणजे वैरण म्हणतो, धाट म्हणतो आपण. ती म्हातारी झालेली आहे म्हैस. तिचं दात कमकुवत झालेले आहेत आणि तिला कडबा जरा कठीण असतो गवतापेक्षा. तो चघळता येईनासा झालेला आहे. मोठीच्या मोठी त्याला आपण धाट म्हणतो बोलीभाषेमध्ये. तिचा नातू म्हणजे त्या म्हशीच्या मुलीचा किंवा मुलाचा असेल, मुलगा आहे तो रेडकू. तिच्या आजूबाजूला खेळत आहे, लहान आहे ते. म्हैस काय म्हणते पहा, आता मी खरंच म्हातारी झाले, खूप वर्ष झाले, वय वाढलेलं आहे माझं, त्यामुळं हा कडबा काही मला चावेना. म्हणून ती रेडकाला हाक मारते. अरे बाळा, माझं एक काम करशील? रेडकू काय म्हणतं, हो सांग ना. म्हैस काय म्हणते, ही कडब्याची पेंडी आहे, ती नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये. नदी आहे मध्ये लागते, त्यांच्या पलीकडे कुट्टी जे कडबा कटिंग करायचं, कापायचं जे मशीन असतं त्यावरून तू कापून घेऊन ये. ते पलीकडं आहे, नदीच्या पलीकडं आहे.
म्हणजे मला चघळता येईल. लहान लहान त्याची पेरं होतील, मोठं धाट म्हणतो आपण ते मला चघळत नाही, चावत नाही. म्हणजे मला कडवा नीट चघळता येईल. चघळता म्हणजे रवंत करता येईल. रेडकू काय म्हणते, दे मला पिंडी बांधून त्याची, म्हणजे भारा बांधून दे त्या कडब्याचा, आणि एक रिकामं पोतं सुद्धा म्हणजे गोंडपाट दे कुट्टीसाठी. ते त्याच्यामध्ये मी भरतो ते सगळं आणि आत्ता कापून घेऊन येतो. मग रेडकू काय चाललं आपलं भारा घेऊन कडब्याचा पिंडी बांधून. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पिंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोचतो. रेडकू स्वतःच स्वगत म्हणजे स्वतः म्हणतं मनामध्ये. नदी जर आली, पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पहा. मोठं पाणी आहे, खळखळ खळखळ आवाज येतोय. पाणी भरपूर दिसतंय. जास्त पाणी असलं की पाण्याचा जास्त आवाज येतो. मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? मी अजूनपर्यंत कधी गेलो नाही. आता कुठल्या तरी अनुभवी व्यक्तीला विचारलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये व्यक्ती म्हणजे आपल्या दृष्टीनं एखादा प्राणी. ते इकडं तिकडे पाहतं कोण दिसतंय का? बैल काका नदीजवळ चढताना दिसतात. बैल काका म्हणतो ते त्याला, बैल. त्यांच्याजवळ ते जाते. रेडकू जाते, करते. रेडकूला म्हणतात म्हणजे तो कसा शब्द आहे, नपुसकलिंग आहे. बघा त्या चित्रामध्ये दिसतो, भारा दिसतो कडब्याचा, पिंडी दिसते, रेडकू आहे. बैलाला विचारतो. रेडकू काय म्हणतं, बैल काका नदीच्या पलीकडच्या कडबा कुट्टीवर मला जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? किती पाणी आहे, तुला काय अंदाज आहे का? अदमास आहे का? नदीत पाणी जास्त दिसतंय, आवाज येतोय मोठा, मला तर भीती वाटते बाबा. बैल काय म्हणतो, बघा अरे काळजी करू नको, गुडघे इतकं तर पाणी आहे, आरामात जाशील ते म्हणतं. बैलाला काय, तो सहज जाईल. त्याच्या गुडघ्या एवढं म्हणजे रेडकाच्या गुडघ्या एवढं होईल. पण बैल आपल्या दृष्टीने विचार करतो की मला ते सहज जाता येणं शक्य आहे पलीकडं, त्यामुळे ते गुडघाभर आहे पाणी. रेडकू नदीजवळ परत येते, पाण्यात पाय टाकणार, तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. अरे रे रे, खारुताई म्हणजे लहान प्राणी, रेडकापेक्षाही लहान प्राणी, बैलापेक्षाही लहान प्राणी आहेच. खारुताई काय म्हणते पहा, ते बघा खारुताई दिसते चित्रामध्ये पहा, पुस्तकामध्ये. त्याला विचारते, रेडकू खारुताईला विचारते की मी जाऊ का? पण खारुताई बोलवते. खारुताई म्हणते, अरे वेड्या कुठं चाललास, नदीला पाणी किती आलंय बघ, वाहून जाशील, मागे फिर. रेडकू काय म्हणते, खारुताई पाणी जास्त नाही असं बैल काकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल मस्त. ते म्हणाले, खुशाल जा मस्तपैकी चालत चालत, गुडघाभर पाणी आहे असं बैल काकांनी सांगितलं. अरे वेड्या, खारुताई म्हणाला. खारुताई काय म्हणते, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण अशीच पाण्यातून पलीकडे जायला निघाली आणि पाण्यातून वाहूनच गेली बिचारी, जीव गेला तिचा. वेडेपणा करू नको, मागे फिर. हा पुन्हा रेडकू विचारात पडलं, गोंधळून गेलं. अरे विचारात गोंधळून जाणे म्हणजे सारखा विचार करणे, त्याला कोणता निर्णय घेता येईना, जावं की नको म्हणजे गोंधळणे. आणि घरी पुन्हा ते परत यायला निघाले. घरी लवकर आलेलं पाहून, आत्ताच गेला नाही पुन्हा कसं काय आलं, लवकर घरी आले ते. म्हैस आजी काय विचारते पहा त्याला, का रे लगेच परत का आलास, कुट्टी बंद झाली का? नाही का आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो, नदीला पाणी खूप जास्त आलंय असं खारुताई म्हणाली. अरे असं कसं होईल, सकाळीच तर गाढव आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. म्हणजे गाढव पण रेडकापेक्षा मोठा, हा, मग त्याच्या पोटापर्यंत पाणी नव्हतं, म्हणजे गुडघ्यापर्यंत होतं त्याच्या. आणि सहज तो पोहत आला नदी पार करून. रेडकू काय म्हणाल, अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली, मग मी घाबरलो आणि परत आलो. म्हैस काय म्हणते, अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहे, खारुताई किती बुटकी आहे, म्हणजे ठिंगू आहे, लहान आहे, उंच बुटकी आणि छोटी आहे ती, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण खारुताईपेक्षा तू मोठा आहेस आणि उंच आहेस की नाही,
मग तुला घाबरायचं काय कारण? तू पण जाशील बैलासारखा, गाढवासारखा त्या नदीच्या पार. रेडकू काय म्हणाला, खरंच की आलं माझ्या लक्षात, आत्ता घेऊन येतो बघ तुझ्यासाठी कडबा कापून. आणि ते उड्या मारत मग नदीकडे जाते. याचा रेडकू स्वतःलाच म्हणतं, काय म्हणतं बघा, स्वतःचे स्वतः नदीच्या पाण्यात पाय टाकून. खरंच की प्रत्यक्ष ते पाण्यात जातं, पाय नदीमध्ये टाकतं. तेव्हा त्याला समजतं की पाणी फार खोल नाही. पाणी किती खोल? पाणी फार खोल नाही, असा त्याला त्याचा अर्थ अवगत होतो. माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे, मला सहज जाता येईल. बैल काकाच्या गुडघ्यापर्यंत आहे, माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे. गाढव काकाच्या गुडघ्याच्या वर आहे, पण खारुताईच्या गुडघ्यापर्यंत सोडाच, पूर्ण शरीरावर पण पाणी. ती खारुताई त्या पाण्यामध्ये जाऊन बुडते सहज. इतकं पाणी आहे, इतकी ती लहान आहे, इतकी ती ठेंगू आहे, पण मला मात्र सहज जाता येईल, इतकं ते पाणी आहे. रेडकू सावकाश नदी पार करतं. पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणं म्हणत कडवाकुट्टीच्या दिशेनं जातं. मग हळूहळू ते प्रत्यक्ष पाण्यात उतरून हळूहळू नदी पार करतं आणि पलीकडच्या काठावर जाऊन जेव्हा पोहोचतं तेव्हा ते आनंदानं गाणं म्हणतं आणि कडवाकुट्टीच्या दिशेनं ते कडबा घेऊन जातं. तर या कथेतून आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येकाची एखाद्या घटनेकडे, गोष्टीकडे बघण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. स्वतःच्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे प्रत्येक व्यक्ती पाहत असते, पण सारासार विचार करता आपली कुवत किती आहे यानुसार आपण निर्णय घेतला पाहिजे. मी किती खोल या पाठावरील स्वाध्याय आता आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हशीला काय चावता येत नव्हते? म्हशीला कडबा चावता येत नव्हता. पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते. झाडावरून कोण हाक मारत होते? झाडावरून खारुताई हाक मारत होती. खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली? खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण नदीला खूप पाणी होते. नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेनं गेले. रेडकाला म्हशीने नदी पलीकडे कशासाठी पाठवले? कडबा कापून आणण्यासाठी म्हशीने रेडकाला नदी पलीकडे पाठवले. रेडकापेक्षा कोण उंच व कोण बुटके होते? रेडकापेक्षा बैल काका उंच होते व खारुताई बुटकी होती. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे सांगा. म्हणजे 3 ते 4 वाक्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. अपेक्षित आहे मोठं उत्तर. थोडक्यात, रेडकू नदी ओलांडायला का घाबरले? का घाबरले? नदीत पाणी भरपूर होते व पाण्याचा मोठा आवाज होत होता. जरी बैलकाकांनी रेडकाला पाणी कमी आहे असे सांगितले तरी खारुताईने तिची एक मैत्रीण वाहून गेल्याचे सांगितले. खारुताईचे हे म्हणणे ऐकल्यामुळं रेडकू नदी ओलांडायला घाबरले. समजलं? रेडकू नदी ओलांडायला का घाबरले? कसं मोठं उत्तर लिहायचं? नदीत पाणी भरपूर होते व पाण्याचा मोठा आवाज होत होता. बैलकाकांनी काय सांगितलं? रेडकाला पाणी कमी आहे. खारुताईनं काय सांगितलं? मैत्रीण वाहून गेले असं सांगितलं. खारुताईचे म्हणणे ऐकल्यामुळं आपल्या जीवाला धोका आहे असं वाटलं रेडकाला. त्यामुळे रेडकू नदी ओलांडायला घाबरले. इतकं लिहिणं अपेक्षित आहे. म्हशीने रेडकाला कसे समजावले? कसं समजावलं? शेवटी पाठाच्या शेवटी आपल्याला त्याचं उत्तर सापडेल. घाबरलेल्या रेडकाला धीर देत म्हैस काय म्हणाली? नीट विचार कर, बैल काका तुझ्यापेक्षा उंच आहेत म्हणून त्यांनी पाणी कमी आहे असं सांगितलं.
तर खारुताई तुझ्यापेक्षा बुटकी व छोटी असल्यामुळे तिला पाणी जास्त वाटलं. गाढव दादा तुझ्याच उंचीचा आहे. नदी पार करताना त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी आले नाही, मग त्याचं तोंड बुडेल का? नाही. बुडून त्याचा मृत्यू होईल का? नाही. तो सहज आला गाढव काका. मग तू देखील सहज पार करशील नदी, तेव्हा तू घाबरू नकोस, असं उत्तर आहे. पुन्हा एकदा पहा. म्हशीने रेडकाला कसे समजावले? घाबरलेल्या रेडकाला धीर देत म्हैस म्हणाली, नीट विचार कर. बैल काका तुझ्यापेक्षा उंच आहेत, म्हणून त्यांनी पाणी कमी आहे असं सांगितले. तर खारुताई तुझ्यापेक्षा बुटकी व छोटी असल्यामुळे तिला पाणी जास्त वाटले. गाढवदादा तुझ्याच उंचीचा आहे. नदी पार करताना त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी आले नाही, तेव्हा तू घाबरू नकोस, असं लिहिणं अपेक्षित आहे. सांगा पाहू, तुम्ही रेडकाला कसं समजावलं असतं? तुमचं उत्तर तुम्ही सांगू शकता. प्रश्न तिसरा, कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा. म्हणजे कोण म्हणाले ते सांगा आणि ते तसंच का म्हणाले ते सांगायचं आहे आपल्याला. आता मी खरंच म्हातारी झाली आहे असं कोण म्हणालं? असे म्हैस रेडकाला म्हणाली. कारण का? कारण तिला कडबा चावता येत नव्हता. गुडघे इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील, कोण म्हणालं? असे बैल रेडकाला म्हणाला, कारण बैलाच्या मते नदीत पाणी खूपच कमी होते. वाहून जाशील, मागं फिर, असं कोण म्हणालं? खारुताई रेडकाला म्हणाली, कारण खारुताईच्या मते नदीत खूप पाणी होते, ती सहज उडत होती. पण तुला घाबरायचं काय कारण? असं कोण म्हणालं? असे म्हैस रेडकाला म्हणाली, कारण रेडकू खारुताईपेक्षा मोठा व उंच होता. मला सहज जाता येईल असं रेडकू स्वतःशीच म्हणालं. पहा, स्वतःशीच म्हणालं, ते स्वतःचा निर्णय घेतला त्यांना, कारण म्हशीच्या बोलण्यानं त्याला आत्मविश्वास आला होता. कोण ते लिहा. कडबा चावू न शकणारे कोण? म्हैस. नदीजवळ गवत खात असलेले बैल काका. झाडावरून रेडकूला हाक मारणारी खारुताई. सकाळी नदी पार करून आलेला गाढव दादा. नदी पार करायला घाबरणारे रेडकू. जोड्या जुळवा. उदाहरणार्थ कडबा पेंडी, म्हणजे कडबा 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 एकत्र केल्यानंतर त्याची पेंडी तयार होते. पेंड्या 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 एकत्र केल्यानंतर त्याचा भारा तयार होतो. तसं कडबा पेंडी, तसं लाकडाची मोडी, मेथीची जुडी, पुस्तकांचा गठ्ठा, या जोड्या आपल्याला जुळवता येतील. रेडकूची गोष्ट जी आहे, पाणी किती खोल, ती तुमच्या शब्दात सांगा. पहा, मी सांगतो रेडकूची गोष्ट. म्हैस म्हातारी झाली होती, तिला कडबा चावता येत नव्हता, म्हणून म्हशीने आपल्या नातवाला म्हणजे रेडकाला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कडबा कापून आणायला सांगितलं. नदीच्या पाण्याचा मोठा आवाज ऐकून रेडकू घाबरले. बैल काका नदीजवळ चरत होते. बैल काका रेडकूला म्हणाले, नदीला पाणी माझ्या गुडघ्या इतकंच आहे, आरामात जाशील, तू जा. पण खारुताई रेडकाला म्हणाली, कालच माझी मैत्रीण वाहून गेली, पाणी जास्त आहे, मागे फिर. रेडकू या दोघांच्या बोलण्यानं गोंधळून गेलं. ते माघारी आले तेव्हा म्हैस त्याला म्हणाली, सकाळीच गाढव दादा नदी पार करून आला आहे. बैल काका उंच आहे आणि खारुताई बुटकी आहे. तू खारुताईपेक्षा मोठा व उंच आहेस, तू घाबरू नकोस. म्हशीने रेडकूच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. रेडकूने आनंदाने नदी पार केली आणि गाणे म्हणत ते कडबा कुटीच्या दिशेनं गेले. अशी ही रेडकूची गोष्ट तुम्हाला अशाच प्रकारे सांगावीची आहे. भाषाभ्यास आणि व्याकरण हा एक भाग प्रत्येक पाठाच्या खाली नव्यानं चालू असं झालेला आहे की भाषेचा अभ्यास आणि त्याचं व्याकरण काय, तर भाषाभ्यास व व्याकरण. समानार्थी शब्द लिहा. व्याकरणामध्ये येतं नदीला समानार्थी शब्द आपण पाहिला, बरोबर चिन्ह असतं समानार्थी शब्दाला. त्यामुळे नदी, सरिता, पाणी, जल, हाक, साद. पुढील दोन वाक्यातील अधोरेखित शब्द नीट पहा. नदीच्या अलीकडे म्हैस होती, अलीकडे अधोरेखित शब्द आहे.
नदीच्या पलीकडे कडबा कुट्टी होती, पलीकडे अधोरेखित शब्द आहे. अलीकडे म्हणजे या बाजूला, पलीकडे म्हणजे त्या विरुद्ध बाजूला. म्हणजेच अलीकडे व पलीकडे हे दोन शब्दांचे अर्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. कशा हे आहेत? विरुद्ध आहेत. समान आहेत का? नाही. म्हणून अलीकडे व पलीकडे एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत. विरुद्ध शब्द गुणिले या चिन्हाने दाखवतात. गुणुले अलीकडे, गुणुले पलीकडे. तसं समानार्थी शब्द मध्ये बरोबर चिन्ह असतं, म्हणजे आडव्या दोन रेघा. जसे अलीकडे क्रॉस म्हटलं जातो आपण पलीकडे, तसं विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्ध अर्थ आहे, समानार्थीला समान अर्थ आहे. आता विरुद्धार्थी शब्द पहा. उभी, आडवी, जास्त, कमी किंवा थोडे, खोल, उथळ, सावकाश, जलद, बुटकी, उंच, छोटी, मोठी. समजावून घ्या. तो रेडा, ती म्हैस. समजावून घ्या. ते रेडको, तो कडबा, ती पेंडी, ते पोते. आता इथं 3 अक्षर वापरलेले आहेत. तो, ती, ते. तो ला काय म्हणतात? पुल्लिंग, म्हणजे पुरुष आपण म्हणतो. तो स्त्री, बाई, त्या अर्थानं स्त्रीलिंग. ती, ती हे अक्षर वापरलं जातं. ते या दोन्ही मधलं नपुसकलिंग. ते, हे, ते हे अक्षर वापरलं जातं. म्हणून रेडा, कडबा, तो कडबा हे पुल्लिंग आहे. ती म्हैस, ती पेंडी हे स्त्रीलिंग आहे. ते रेडकू, ते पोते नपुसकलिंग आहे. नपुसकलिंग आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. लिंगाचे हे 3 प्रकार आहेत. पुढील शब्दाचं लिंग ओळखा. आपण एक शब्द घेतल्यानंतर त्याला तो किंवा ती किंवा ते लागतं का हे पाहायचं. आवाज, तो आवाज म्हणजे पुल्लिंग. स्त्री, स्त्रीलिंग. नदी, स्त्रीलिंग. पाणी, नपुसकलिंग. तो, ती लिहा. जसे तो बैल, ती गाय, तसं. म्हातारा, तो म्हातारा, ती म्हातारी. तो दादा, ती ताई. तो भाऊ, ती बहीण. तो आजोबा, ती आजी. तो मित्र, ती मैत्रीण. तो काका, ती काकी. आता पुढचं आहे समानार्थी झाले, विरुद्धार्थी झाले. आता समूहदर्शक शब्दांचा तक्ता. समूह वर्तवतो, सांगतो तो शब्द, त्याला समूहदर्शक. दर्शक म्हणजे दाखवणारा, समूह दाखवणारा शब्द. समूहदर्शक शब्द. पक्ष्यांचा थवा, गुरांचा कळप, चाव्यांचा जुडगा, फुलांचा गुच्छ. सांगा पाहू. नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतके होते, गाढवाच्या पोटा इतके, रेडकाच्या गुडघ्यांच्या थोडे वर होते. समजा नदीमधून पुढील प्राणी चाललेले आहेत, मग त्यांच्या पायाच्या कुठपर्यंत पाणी येईल, तुम्ही त्या प्राण्याचा आकार ओळखायचा केवढा असेल आणि त्यावरून उत्तर द्यायचं की पायाच्या कुठपर्यंत येतं पाणी, किती बुडतील असं विचार करून ते लिहा. म्हैस गुडघे इतके, मोठा प्राणी. जिराफ गुडघ्याच्या थोडे खाली, खूप त्याचे गुडघे उंच आहे. हत्ती गुडघ्या इतके. उंट गुडघ्याच्या थोडे खाली. कुत्रा गळ्यापर्यंत पोहता येतं. मांजर गळ्यापर्यंत पोहता येतं. उंदीर पाण्यात बुडेल, त्याला पोहता येत नाही. साप पाण्यात बुडेल, लहान आहे. बेडूक पाण्यात बुडेल, लहान आहे. मासा पोहता येतं. उपक्रम आणि प्रकल्प या पाठाच्या शेवटी सांगितलेले आहेत. या पाठातील संवाद वर्गात सादर करा. नाटिक आहे पाणी किती खोल, आणि ते करताना त्या त्या प्राण्याचा तुम्ही आवाज काढा. या पाठातील संवाद. म्हैस कशी ओरडते, आवाज कसा आहे तिचा. रेडकाचा आवाज कसा आहे, आय. रेडू कसा ओरडतो. खरुताई कशी ओरडते. बैल कसा ओरडतो. ऐका ते. प्रत्यक्षात ते प्राणी तुमच्या आजूबाजूला उपलब्ध आहेत आणि त्यानुसार तुम्ही आवाज काढण्याचा प्रयत्न करा. प्रकल्प. तुम्ही पुढील प्राण्यांशी गप्पा मारत आहात अशी कल्पना करून संवाद वर्गात सादर करा. उदाहरणार्थ मांजर,
कुत्रा, सिंह, साप हे प्राणी तुम्हाला माहिती आहेत. तो समजा तुम्ही बोला लागलाय त्या प्राण्याशी, तर तुम्ही कशी बोलाल? तर अशा प्रकारचा हा स्वाध्याय आहे. पाणी किती खोल. धन्यवाद.